सेकंड. या यू स्ट्रक्चर नंतर काय झालं बघा, या पद्धतीने वरती गेलं आणि परत येतंय. आता जसं इथं टच करल तसं चांगला प्रेशर घेऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याला प्रॉपर एक वे भेटल मार्केटला की जायचंय कुठं ते. ठीक आहे. आता पुट मध्ये जास्तीचं मोठं टार्गेट नाही भेटणार. एक समथिंग 155 पर्यंत एक्झिट करून घ्या 130 ला एंट्री जर झाली तर. ठीक आहे. बरोबर त्याच्या 50% ला अडकतोय. ह्या पॉइंटला सुद्धा चांगला प्रेशर क्रिएट केलाय त्याने. स्ट्रक्चर जर पाहिलं तर या पॉइंटला जायचं म्हणलं तर 50 पासूनच निघून जाईल. पण शक्यतो प्रेशर वरून जास्त आहे त्यामुळे 50 ला नाही थांबा ते. डायरेक्टली इथपर्यंत ड्रॉप देईल आणि या पॉइंटला आल्यानंतर मग जबरदस्त वरती जाईल. 100% बाईंगला जाईल पर्यंत. त्यामुळे पुढ साईडला स्कॅल्प करायचा असेल तर छोटासा करू शकतो. शक्यतो मग वेट करा. पोझिशनल एंट्री आपल्याला कॉल साईडलाच मिळेल चांगली. स्ट्रेट फॉरवर्ड मार्केट कधीच काम करत नाही आपल्याला, बऱ्याचदा मी सांगत असतो. रिट्रेस घेऊनच काम करतो बरोबर. या पद्धतीने आला रिप्लेसमेंट पण परत निघून जाईल. इथं बसलेले बायर्स काय करणार, त्या पॉइंटला आपल्या सेफ ठेवण्यासाठी इथून बाईंग करतील. स्ट्रक्चर तयार होऊ द्या, पूर्ण वेळ लक्षात येऊ द्या, त्यानंतर एंट्री करण्याचा प्लॅन करू. अगोदरच एंट्री करून मग प्लॅन फसतो. ठीक आहे. प्लॅन फसला नाही पाहिजे. एंट्री एक तर लेट होऊ द्या काय हरकत नाही, पण एंट्री पडल्यानंतर मग सक्सेस मिळाला पाहिजे. तोपर्यंत शांततेत काय जे आहे ते काम करत राहा. शांतता, संयम, डायरेक्ट कार्यक्रम. मग ऑप्शनचा प्रीमियम चेक करत राहा. प्रीमियम बघा कसा वाढतोय. साईडला थोडस लक्ष द्या. कमी क्वांटिटीने कमी रिस्कवर एखादा ट्रेड करू शकतो आपण. जास्तीचा जाणार नाही, लक्षात घ्या. 150 पर्यंत पहिलं टार्गेट असेल लगेच. 15 पॉईंट आसपास, 15 ते 20 नंतर झाले. 23,000 वॉच लिस्टला ऍड करून घ्या. 23,300 आणि कॉल साईड साठी 23,350 साईड. 135 एंट्री झालेली. क्लोजिंग तर होईलच फिक्स, कारण इकडे कॅन्डल मध्ये प्रेशर जास्त दिसतोय. क्लोजिंग बघा, क्लोजिंग बघा, होईलच गॅरंटेड. एकशे 35.45. आता आपल्याला कॉल साइड मध्ये ना रिव्हर्सल ट्रेडचा प्लॅन बनवू शकतो. ठीक आहे. रिव्हर्सलचा बघू आपण प्लॅन. खाली ऑर्डर ब्लॉकच नाहीत खाली. इथं कसा प्लॅन केला पाहिजे, काहीच नाही खाली. ऑर्डर ब्लॉक वर रिव्हर्सलचा प्लॅन करता येतो आपल्याला. कोई बात नहीं, ठीक है. इसके ऊपर प्लान हो जाएगा. कॅन्डल क्लोजिंग दिली, रिजेक्शन घेतलं लगेच, कारण इकडे हा 50% घेऊन निघालाय. इथं एंट्री नसेल घेतली तर घेऊ नका, घेतली असेल तर वेट करा. 500 पर्यंत रिस्क घ्या फक्त. 500 रुपयांचं नक्कीच इथं पण तुम्हाला हे एक टार्गेट तरी दिली. 500 रुपयापर्यंत रिस्क घ्या फक्त. त्याने खरा त्याचा प्रेशर या पॉइंटला आहे. तो इथपर्यंत येऊन गेला तर चांगला जाईल, नाहीतर मग इथून परत रिजेक्ट घेऊन बॅक येईल.
रामेश्वर सरांनी बरोबर 23-300 मध्ये 775 रुपये बुक केले. 130 ला एंट्री, 135 ला एक्झिट. ठीक आहे, मस्त केलं. थोडस तुम्ही चालाकी शिकला ना, आरामात लाईव्ह मध्ये प्रॉफिट काढणार. पूर्णपणे डिपेंडंट, त्या दिवशी कोणीतरी लाईव्ह मध्ये पूर्ण ड्रॉ करून ठेवलंय तरी विचारलं सर एंट्री घ्यायची का, मग एवढं तर नाही ना सांगू शकत. मग तुम्ही शिकलाय ते काय शिकलाय, तर बऱ्याचशा गोष्टींना रिस्ट्रिक्शन असते. बरोबर त्याने 50% घेऊन रिटर्न गेलाय. आपला अपेक्षित होता ऑर्डर ब्लॉक इथे इथपर्यंत यायला पाहिजे होता, पण ठीक आहे 50% का होईना. पण आता जर हा ब्रेक करून आपल्याला हा वरतीचा हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता इथं ऑर्डर ब्लॉक तयार केला नाही, इथं बाईंगचा प्रेशर आहे थोडं. इथून जर ब्रेक करून वरती निघाला तर मग चांगला जाईल इथपर्यंत फिक्सर्स. ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्या इकडे एंट्री होईल. वेट करा फक्त. मला असं वाटतंय त्याने इथपर्यंत जर आला असता तर अजून चांगला प्रेशर घेऊन गेला असता. सध्या जेवढं प्रेशर पाहिजे तेवढं नाहीच आहे त्याच्याकडे, त्यामुळे ते किती जाईल गॅरंटी कमी झाली. टेक्निकल दृष्ट्या तो मधूनच न्यू रिव्हर्स गेलेला आहे, पण प्रेशर त्याला तोडणार नाही. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी रिझन असतं. तर इथून 50% घेऊन गेला तरी 50% मध्ये तेवढी ताकद नाहीये, कारण 50% बनलाच आहे किती घेऊन. इथून इथपर्यंत मार्केट उचललंय फक्त 100 50% एवढं असेल, त्याच्यात किती ताकद असणार आहे. ठीक आहे, त्याला कमीत कमी 100-150 पॉईंट वरती गेल्यानंतर मग 50% प्रेशर देऊ शकतो चांगल्या पद्धतीचं. वरूनच प्रेशर जास्त दाखवते अजून काही. ज्यांचं इथं 500 मध्ये एक्झिट झाला असेल तेच होऊ द्या, ज्यांनी थांबले असतील ते थांबा. पण आपलं अपेक्षित काय आहे की या पॉईंट पर्यंत येणं, आणि इथून आला तर चांगलं पद्धतीने बाईंग होईल. पाहू शकता, जे होतंय ते समोर होतंय. आता खरं तर विचार केला तर आपला स्टॉप लॉस या पॉईंटला होता, पण आपण रिस्क घेत नाही, कारण नवीन स्टुडंट असतात. 500 रुपये दिसले तरी खूप मोठा लॉस दिसतो. ठीक आहे, तसं जर पाहिलं तर मग हे फक्त 15 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. चेक करा तुम्ही, 117 ला दिला स्टॉप लॉस आणि 135 एंट्री. मग हा 15-16 पॉईंटचा स्टॉप लॉस मार्केटसाठी खूप मोठी गोष्ट नाही, एवढं तर घ्यायलाच लागतं एवढं रिस्क तर. ठीक आहे, पण आपण असतो नवीन त्यामुळे आपण भीतो. मग ते घाबरण्यापेक्षा तुम्ही बाबा 500 रुपयामध्ये एक्झिट घ्या. तर हे होणारच होतं, आपल्याला माहिती आहे. ज्याला थोडंसं नॉलेज आहे, ज्याला मार्केट सिस्टीम माहिती कशा पद्धतीने काम करतं, तो रिस्क घेऊन थांबतोच. ठीक आहे, आता मी पण थांबलो होतो. माझी एंट्री 135.45 ला, पण सगळ्या गोष्टी समोर सांगता येत नाही. आणि मी वारंवार फक्त एवढं सांगत होतो की इथपर्यंत जातं. ठीक आहे, आणि आपल्याला खरा प्रेशर कुठं पाहिजे, इथपर्यंत येऊपर्यंत आपल्याला पहिले टार्गेट भेटेल. इतपत पहिल्यांदा पण सांगितलं, अजून पण तेच सांगतोय. ठीक आहे, ओके. नॉलेज मध्ये एवढी ताकद आहे, तुम्हाला पण चांगलं माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अगदी म्हणजे परिस्थिती नसताना म्हणजे त्यांचं असं मत होतं की माझ्याकडे 2 पाव घेण्याचे पैसे असले तर मी एका पाव मध्ये ऍडजस्ट करायचो आणि एका पावाचे पुस्तकं घ्यायचो, कारण त्या नॉलेज मध्ये एवढी ताकद आहे की ज्या माणसाकडे किती, तुम्ही विचार करा. मी त्यांचं एक बुक वाचलेलं आहे, लंडन मधील बाबासाहेब. ठीक आहे, तर तेव्हा त्याच्यात एवढ्या डिग्र्या आणि एवढं सगळं केलंय ना, तर विशेष गोष्ट आहे ती. आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ती. उगाचच ती एवढ्या लांबपर्यंत नाव नाही आपल्या देशाचं. ठीक आहे, याच्यात सगळ्यात मोठं योगदान
आपल्या चांगल्या शूर पुरुषांचं आहे, ठीक आहे. तर मग त्यांचं पण तेच मत आहे आणि मग त्या लोकांनी ते आजमावलंय, केलंय तयार. मग त्यामुळेच तर ते बोलतात ना, नॉलेज मध्ये किती ताकद आहे. ठीक आहे. नॉलेजमुळे तुम्ही काहीही करू शकता, काही. आणि हे लेवल पण सकाळी दिल्या होत्या आपण. हे आता पण परत एकदा सांगितलं होतं. हे सगळं नॉलेजच सांगतात, माणूस नाही सांगत. ठीक आहे. सर लाईट गेली, मोबाईलची चार्जिंग नेमकी कमी आहे. बरं बरोबर असू द्या. एंट्री केलेली असेल तर एक्झिट करून घ्या निवांत राहा. नाही, एंट्री नाही. मी ठरवलंय एक अजून 2-4 दिवस ऑब्झर्वेशनच करायचं. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. हेच तर बेटर आहे, कारण माझं असं मत आहे की पैसे किती कमवतो ह्याला घेणं देत नाही. मी आता पण तेच त्याच्यावरच बोलत होतो, नॉलेज. ठीक आहे. पैसे किती बरोबर. कमवतो हे बघा. आपल्याला मार्केट काही कुठं जाणार नाही. तुम्हाला तुमच्यापैकी असं कोण म्हणेल का की मार्केट 8 दिवसांनी बंद होणार आहे किंवा मी शिकेपर्यंत बंद होईल 1 वर्षाने? कधीच नाही. मार्केट आयुष्यभर पडलेलं आहे. फक्त तुम्ही आहे ना, तुम्ही तुमची तयारी एवढी चांगली करा ना, की तयारी केल्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहिजे तसं तुम्हाला पाहिजे ते भेटलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा, वेळ द्या, स्वतःला खर्च करा, नाही का, वेळ खर्च विनायक करा. विनायक भाऊ आलेत माझ्याजवळ, 1-2 मिनिटं बोलायचं होतं तुमच्या बरोबर. हा बोला ना सर. नमस्कार सर. हा नमस्कार. सर. हं. काय चाललंय साहेबा? निवांत आहे, निवांत आहे. गर्दी झाली, बोलून नाही काही नाही. ऍक्च्युली मला तुमच्याकडे यायचं होतं. येतो 1-2 दिवसांनी वेळ काढून येतो तुमच्याकडे. ओके सर. येस येस येस, या ना, या ना, आहे. काळजी घ्या. चांगला आहे अभ्यास तुमचा चालू आहे व्यवस्थित. मी पण तेच हा बोलतोय साहेबाला, तेच बोललो मी. करूया हा. आपण काहीतरी सर. ओके. हो हो हो, छान चालू आहे, sir. ठीक. चालेल सर. लाईट गेली कधी- का आम्ही बोलतो तुम्हाला. दुबईवरून कधी आले? हा सर. काय दुबईवरून म्हणले? कधी आले? दुबईवरून कधी मी आले? इथं 2 महिने झाले मला. 2 महिने झाले. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. या मामा कुठे तुम्हाला. आहे? मामा. मामा. मामा केले दुबईला. अच्छा अच्छा. ओके ओके. बघतो मग. चालेल. ओके. मी भेटतो तुमच्या येतो ऑफिसला कधी. ऑफिसला येतो तुमच्या. ओके. येस येस, तुमच्या वेळेनुसार या कधी पण थँक्यू. आहे. येस ओके. येस. थँक्यू सर. खूप चांगले ट्रेडर आहेत, जे आता मी त्यांच्यासोबत बोललो. खूप दिवसापासून आमची ओळख आहे, म्हणजे आमच्या मामा दुबईला आहेत, तेव्हा तिथून त्यांची ओळख झालेली आहे. म्हणजे त्यांनी कनेक्ट करून दिलेलं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचे ट्रेडिंग करतात आणि ट्रेडिंग मधून अक्षरशः डेली 10 15 हजार म्हणलं तरी काढतात. खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यांचं. त्यांच्यासोबत आता बोललेले संतोष सर ते पण होते. त्यांचं पण